आज दिनांक 23 जून 2024 रोज रविवारला तर कृषी उत्पन्न बाजार समिती नवेगाव बांध येथे अखिल ढेवर समाज विकास समिती भंडारा गोंदिया द्वारा अखिल ढेवर समाज विकास समिती तालुका शाखा अर्जुनी मोरगाव तर्फे ढेवर समाजाचा आरक्षण संवाद कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आपले माननीय मनोजी केवट साहेब, अध्यक्ष अखिल ढेवर समाज विकास समिती भंडारा यांनी आपली वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाले आणि अमूल्य असं मार्गदर्शन आमच्या या समाज बांधवाला केलं। त्याबद्दल सरांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करत आहे। तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माननीय जनार्दनजी नागपुरे सर, सेवानिवृत्त प्राध्यापक अर्जुनी मोर यांनी सुद्धा या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून उपस्थिती दर्शवली आणि समाजासाठी अमूल्य असं मार्गदर्शन केलं। त्याबद्दल त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो। तसेच कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक गिरधरजी भोयर सर, राजूजी वरतरे साहेब, रघुनाथजी मेश्राम साहेब, गोविंदजी मकरे सर, माननीय डॉक्टर माधवजी मानकर सर, तसेच माननीय अशोकजी शेंडे सर, तसेच अलकाताई मेश्राम, त्यानुताई कोल्हे, सरिताताई मेश्राम, धनलालजी शेंडे, तसेच ध्रुववासाहेब या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झाले आणि अमूल्य असं समाजासाठी मार्गदर्शन केलं। त्याबद्दल त्यांना सुद्धा आभार। तसेच नवेगाव बांध येथील मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था येथील अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव तथा संपूर्ण संचालक मंडळ आणि ग्रामवासी तसेच समाज बांधव या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा सुद्धा आभार। तसेच बाहेर गावावरून आलेले संपूर्ण मत्स्य व्यवसाय संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तथा संपूर्ण संचालक मंडळ, तसेच बाहेर गावातून आलेले युवा मंडळी आणि ढेवर समाज बांधव तसेच महिला भगिनी या ठिकाणी आपण उपस्थित झाला। अखिल ढेवर समाज विकास समिती यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि सरांनी सांगितलेलं संपूर्ण मार्गदर्शन ऐकून घेतलं। त्याबद्दल आपलं सर्वांचं सुद्धा मी या समितीच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत। सर्वांचं पुनश्च धन्यवाद। या ठिकाणी अखिल ढेवर समाज विकास समिती भंडाऱ्याच्या वतीनं एक पुस्तक आलेलं आहे। या पुस्तकाची किंमत आहे 100 रुपये। भोई समाज इतिहास व आरक्षणाची दिशा। लेखक आहेत डॉक्टर योगेश दुधपतारे साहेब। ज्यांना कोणाला हे पुस्तक विकत घ्यायचं आहे त्यांनी मंचावर यावं आणि पुस्तक घेऊन जावं। कालच आपल्या तालुक्यामध्ये इडदा या ठिकाणी एक दुःखद घटना घडली। सरिताताई मेश्राम यांचं राहतं घर शॉर्ट सर्किटमुळे जळालं आणि संबंधित ते सर या ठिकाणी आलेले आहेत। त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी काय करता येईल सरांनी आमचे मार्गदर्शक महेंद्रजी दिगोळे साहेब
यांना विनंती करतो की त्यांना पुढील प्रोसेस काय राहील किंवा कशी मदत मिळवून देता येईल यावर मार्गदर्शन करावं.